प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्यासाठी खरोखरच आवश्यक आहेत का, असा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणावर होणारा वापर ही पर्यावरणाची गंभीर समस्या बनलेली आहे. प्लास्टिक मुक्त भारत हे एक ध्येय आहे, जे साध्य करण्याकरिता आपल्याला गंभीर प्रयत्न करावे लागतील. गेल्या काही दशकांमध्ये प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर झपाट्याने वाढलेला आहे. ते स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे सर्वत्र वापरले जातात, पण त्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्याचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. प्लास्टिक जमीन, पाणी आणि हवेत कचरा म्हणून साचतो, ज्यामुळे पर्यावरणाची गंभीर हानी होते. प्लास्टिकचे प्रदूषण नद्या आणि महासागरातही पसरलेले असून जलचरांनाही धोका निर्माण झालेला आहे. मासे, कासव, पक्षी यांसारखे सागरी प्राणी प्लास्टिक खाण्यात अडकून आपला जीव गमावतात. या व्यतिरिक्त प्लास्टिकचे सूक्ष्मकण, ज्याला मायक्रोप्लास्टिक म्हणतात, हे आपल्या अन्न आणि पिण्याच्या पाण्यात मिसळतात आणि मानवी आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होतो. याचेच औषध साधून नवभारत विद्यालय मूल येथे प्लास्टिक मुक्ती दिन साजरा करण्यात आले. नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक एच. एस. झाडे व पर्यावरण सखी व्ही. एस. भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 3/7/2024 रोज बुधवारला प्लास्टिक मुक्ती दिनानिमित्त परिसरातील सर्व प्लास्टिक वर्ग 6चे विद्यार्थी व हरित सेनेचे विद्यार्थ्यांनी गोळा करून वडतो संपूर्ण प्लास्टिक कचरा कुंडीत टाकून शालेय परिसर स्वच्छ केला. परिसर स्वच्छ असेल तर निरोगी जीवन असेल, हा त्यांनी मूलमंत्र दिला. प्लास्टिक मुक्त दिन आज आपण मूल शहरामध्ये आलेलो. मूल शहरामध्ये नवभारत महाविद्यालय या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग आहे. त्यांनी आज या शाळेमध्ये विविध प्रोग्राम घेतलेले. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ, त्यांनी आज कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. मॅडम, आज प्लास्टिक मुक्त दिन, त्यामुळे तुम्ही आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन कशा पद्धतीने नियोजन केलं? प्लास्टिक मुक्ती दिन आहे आज, आणि त्यानिमित्ताने आज नवभारत विद्यालय मूल येथे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी आणि शाळेचे सुद्धा विद्यार्थी यांनी आम्ही तो वाऱ्याने प्लास्टिक उडून आलेला होता ग्राउंडमध्ये, आणि तो झाडामध्ये फसून होता आणि तो सगळा स्वच्छ केला. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा परिसर स्वच्छ केला. प्लास्टिक इतरत्र पसरू नये, कारण की त्याला जनावरं वगैरे खातात. तो अतिशय घातक आहे. तो 14 वर्ष जमिनीत मुरत नाही आणि त्याला पेटवल्याने विषारी धूर निघतो. म्हणून तो प्लास्टिक जो आहे तो रिसायकलिंगसाठीच पाठवला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही आज शालेय परिसरातील सर्व प्लास्टिक उचलून गोळा करून कचरा कुंडीत टाकलेला आहे. या ज्या शिक्षिका आहेत, या नेहमी पर्यावरणाला खूप चांगल्या पद्धतीने वाव देतात आणि नेहमी वृक्षारोपण असू द्या किंवा शाळेत नवीन जे काही कार्यक्रम आहेत ते प्रामुख्याने पुढाकार घेऊन करत असतात. खबर महाराष्ट्र न्यूजकरिता मनीष रक्षावर, मूल चंद्रपूर.